मंत्रिमंडळाच्या उपसमितीची सकाळी 10 वाजता बैठक होती। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि आजही पुन्हा एकदा उपसमितीची बैठक होती। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आज उपसमितीच्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चेला महत्त्वाचा मुद्दा असेल? सुवर्ण, नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर आजचा 5वा दिवस आहे आणि त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत, या सगळ्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईलच। आणि त्याचबरोबर काल झालेल्या कोर्टाच्या निकालासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ती चर्चा होणार आहे। आणि त्याचप्रमाणे जर सरकारच्या वतीने नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी नेमकी काय भूमिका घेतली की हे देखील आज कोर्टामध्ये मांडणी करायची आहे। आणि याच पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक मांडली जाते आणि नेमकं मनोज जरांगे पाटील यांचं हैदराबाद गॅझेट संदर्भामध्ये जी भूमिका आहे ती नेमकी सरकारची भूमिका काय, या सगळ्या संदर्भातली सविस्तर बैठक आज पार पडेल आणि त्यानंतर कोर्टात देखील ही ती भूमिका मांडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।